नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुण्यामधील सुप्रसिद्ध नाश्ता सेंटरमधील पोहे बनवण्याची सिक्रेट रेसिपी पाहणार आहोत। या पद्धतीने केलेले पोहे अतिशय छान, मोकळे, मऊ लुसलुसीत होतात। पोहे तर सर्वांच्या घरीच बनवले जातात, पण थोड्याफार चुका टाळल्या तर अतिशय छान, मऊ, लुसलुसीत पोहे होतात। हे पोहे बनवताना मी फोडणीमध्ये पाण्याचा वापर केलेला आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 2 मोठ्या वाट्या पोहे घेतलेले आहेत। या प्रमाणात 4 प्लेट पोहे तयार होतात। पोहे बनवत असताना नेहमी पोहे चाळूनच घ्यायचे आहेत। चाळून घेतल्यामुळे पोह्यामध्ये असलेला पावडरसारखा भाग खाली पडतो आणि पोहे भिजवल्यानंतर चिकट होत नाहीत। यासाठी पोहे बनवत असताना नेहमी आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत। तर पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्येच भिजवायचे आहेत, कारण पोहे जर आपण एखाद्या भांड्यामध्ये भिजवले तर त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी झालं तर पोहे जास्त भिजून त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते। आणि जर आपण पोहे चाळणीमध्ये भिजवले तर पोह्यांना हवं तेवढंच पाणी पोहे घेतात आणि एक्स्ट्राचं पाणी चाळणीमधून खाली पडतं, त्यामुळे पोहे अगदी छान मोकळे भिजले जातात। आता पोहे इथे मी थोडेसे साईडला करून घेतलेले आहेत। जरी त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते खाली जातं। आणि आता आपण हे 5 मिनिट भिजत ठेवूया। फोडणीसाठी इथे मी 4 मीडियम तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, अर्धी छोटी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ आणि 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतले आहेत। 1 मोठा कांदा इथं मी चौकोनी असा बघा चिरून घेतलेला आहे। आता आपण जे पोहे भिजवले आहेत त्याला 5 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय छान मोकळे पोहे इथं आपल्या भिजलेले आहेत। चाळणीमध्ये पाणी एक्स्ट्राचं खाली गेल्यामुळे अगदी छान मोकळे पोहे भिजले जातात। चला तर आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झालं की शेंगदाणे घालून आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून छान खरपूस असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने अगदी पोह्यांना तेलही कमी लागतं। बऱ्याच वेळा काय होतं की पोहे मऊ होण्यासाठी आपण जास्त तेलाचा वापर केला जातो, पण या पद्धतीने अतिशय कमी तेल लागतं। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे, तेही भाजून झालेलं आहे। तर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा इथं आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही, अगदी थोडासा कलर त्याचा बदलायला लागेल इथपर्यंत भाजायचा आहे। बघा कांद्याचा थोडासा लालसर कलर आपला व्हायला लागलेला आहे। आता त्यामध्ये हळद, मीठ आणि साखर घालून घेऊया आणि व्यवस्थित असं फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, म्हणजे कोथिंबीरची टेस्ट पोह्यांमध्ये लागते। आणि त्यामध्ये मी 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। मग फोडणीमध्येच इथं मी 2 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की लगेचच आपल्याला हाताने थोडेसे असे सैलसर करून पोहे फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करायचे आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा इथं व्यवस्थित असे पोहे आपले मिक्स करून झालेले आहेत। आता यावरती एक झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपल्याला 1 मिनिटासाठी एक वाफ काढायची आहे। बघा इथं वाफ आलेली आहे। अतिशय छान मोकळे आपले पोहे इथं तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी चिकट न होता अतिशय सुंदर, तुकडे न पडता पोहे आपले इथं तयार झालेले आहे। तयार पोहे लगेचच आपल्याला एका भांड्यामध्ये काढून त्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे पोहे आपले वातड होत नाहीत आणि जर आपण असेच पोहे कढईमध्ये ठेवले तर काय होतं, कढई गरम असल्यामुळे ते पोहे थोडेसे वातड होण्याची शक्यता असते। आता यावरती मी थोडेसे कोथिंबीर आणि खोबरं घालून हे ठेवलं होतं। आता हे पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा इथं पोहे मस्त असे मोकळे सळसळीत मऊ लुसलुसीत पोहे इथं तयार झालेले आहेत। ते प्लेटमध्ये काढलेले आहेत। त्यावरती खोबरं, कोथिंबीर आणि बारीक शेव घालून आपली इथं पोह्याची प्लेट तयार झालेली आहे। या पद्धतीने अगदी नाश्ता सेंटरमध्ये
रोजचे त्यांचे 800 ते 1000 प्लेट पोहे बनवले जाते. अतिशय सुंदर पोहे होते.